भीमाच्या वधाचा सराव करण्यासाठी दुर्योधन ही लोखंडी प्रतिमा दररोज वापरत होता. कृष्णाने ती प्रतिमा धृतराष्ट्रापुढे ठेवली. लोखंडाची पुतळा म्हणजे म्हातारा धृतराष्ट्राने त्या लोखंडी प्रतिमेला आलिंगन दिले. त्याच क्षणी धृतराष्ट्राच्या मनात भावना होती ती हीच की ज्याने आपल्या पुत्रांचा वध केला आहे त्याला आपण आलिंगन दिले आहे. धृतराष्ट्राचा हात विलक्षण शक्तिमान होतो. तो आपली मिठी इतकी घट्ट करीत गेला की त्या लोखंडी प्रतिमेचा चुरा झाला. भीम हे सगळे भ्यायल्या डोळ्यांनी बघत होता. राजा धृतराष्ट्राचे शरीर रक्ताने भिजून गेले होते. त्याची छाती रक्ताने चिंब झाली होती. इतकी शक्ती लावल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. बेशुद्ध झालेला राजा धृतराष्ट्र जमिनीवर कोसळला. संजयाने त्याला पुन्हा शुद्धीवर आणले. धृतराष्ट्र राजाला आपण केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य जाणवले. त्याला वाईट वाटले. तो कणत म्हणाला, राजाच्या भरात मी भीमाला ठार केला आहे. माझ्या भावाचा पुत्र असलेल्या भीमाचा मी वध केला आहे. त्या मुलाला मी ठार मारला आहे. धृतराष्ट्राचा क्रोध आता ओसरला आहे की कृष्णाला कळले. तो धृतराष्ट्राजवळ गेला आणि त्याला म्हणाला, भीमाविषयी किती राग तुझ्या मनात होता याची मला कल्पना आहे. पण हे राजा, तू भीमाला आलिंगन देऊन त्याचा चुरा केलेला नाहीस. भीम सुरक्षित आहे. तुझा क्रोध आणि तुझी शक्ती मला ठाऊक होती. तेव्हा मी भीमाची लोखंडी प्रतिमा तुझ्यासमोर उभी केली. ती प्रतिमा दुर्योधनाने तयार केली होती. तू तुझा सगळा द्वेष त्या लोखंडी प्रतिमेवर ओढलास. तुझ्या भावाच्या मुलांविषयी तू करून दाखवावंस हे योग्यच आहे. तुझं मन सदाचरणावरून केंद्रित कर आणि योग्य ती कृती तू कर. पांडवांना युद्ध नको आहे. तू त्यांचं सांत्वन कर आणि त्यांच्या पित्याच्या जागी राहा. धृतराष्ट्राचे दुष्ट विचार पार धुतले गेले आणि त्याचे मन स्वच्छ झाले. पंडूच्या पुत्रांशी चांगले वागण्याचा त्याने मनोमन निश्चय केला. तो म्हणाला, पांडवांवरचा माझा राग आता गेला आहे. आता मला खऱ्या प्रेमाने त्यांना आलिंगन मिळते. भीम त्याच्याजवळ गेला. धृतराष्ट्राने प्रेमाने त्याला आलिंगन दिले. त्यानंतर अर्जुन, नकुल, सहदेव यांना त्याने आलिंगन दिले. त्यांनी सर्वांची सुटकेचा निश्वास टाकला. पण खरा बिकट प्रसंग अजून यायचा होता. त्यांना गांधारीला भेटायचं होतं. ती त्यांच्यावर अतिशय रागावली होती. तिने पांडवांना शाप द्यायचं ठरवलं होतं. तिचाही विचार ओळखून व्यास तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, गांधारी, माझ्याकडने तुझ्या मनात काय चाललंय मला कळत आहे. ते योग्य नाही. पुत्रावरच्या प्रेमामुळे तुझ्या मनात पापी विचार घोळत आहे. तू क्षमाशील हो. रणांगणावर जाण्यापूर्वी तुझा पुत्र दुर्योधन तुझा निरोप घ्यायला आला होता. तो म्हणाला होता, माते मी यशस्वी होईल, पण मला आशीर्वाद दे. तू आशीर्वाद दिलास तर निश्चितच मी विजयी होईल. आशीर्वाद दे. तेव्हा तू त्याला म्हणाले होतीस, जिथे धर्म आहे तिथे विजय असेल. गांधारी त्याला विजय मिळणार नाही हेही तुला ठाऊक होतं. ज्याच्यासाठी तो लढतो आहे ते कारण सदाचरणाचं नाही हेही तुला ठाऊक होतं. आजपर्यंत तू जे मिळवलं आहेस त्यावर गोळा फिरवणं योग्य नाही. सर्व स्त्रियांमध्ये तुझ्यासारख्या मनावर ताबा असलेली दुसरी कुणी नाही. तुझ्या क्रोधाचा तू त्याग केला पाहिजेस. पांडवांवर असा राग करणं योग्य नाही. गांधारी हे शांतपणे ऐकत होते. ती व्यासांना म्हणाली, पिताजी, मी रागावलेली नाही. माझ्या पुत्राच्या मृत्यूमुळे काही वेळ माझं मन अगदी विस्कटून गेलं होतं. पण हे युद्ध लढत असल्याबद्दल पांडवांवर माझा राग नाही. त्यांनी योग्य तेच केलं. युद्ध हवं होतं ते माझ्या पुत्राला नाही म्हणून पांडवांना लढणं भाग पडलं. पण हे मला हे ठाऊक आहे, त्या युद्धाचा मला राग आलेला नाही. माझा राग वैयक्तिक आहे. भीम आपल्या भावाचं रक्त प्यायला याची मला सीड आलेली आहे. युद्धाचे नीतिनियम डावलून भीमाने माझा पुत्र दुर्योधनाला ठार केलेला आहे. मला राग आला आहे तो या गोष्टीचा. राज्याच्या लोभामुळे भीम माझ्या पुत्रांशी असा वागला ते आठवून माझ्या मनाची आग होते. गांधारीचे बोलणे ऐकून भीम तिच्याजवळ. तो अतिशय मृदू आणि संयमी भाषेत तिला आपले मनोगत सांगू लागला. त्याचे मवाळ बोलणे ऐकताना कृष्णाची चांगलीच करमणूक झाली. भीम गांधारीला म्हणाला, माते, दुर्योधनाशी लढताना मी युद्धाचे नीतिनियम झुगारून दिले हे मला मान्य नाही. असं केल्याशिवाय त्याचा वध करणं शक्यच नव्हतं. त्याच्यापासून माझं संरक्षण करण्यासाठी मला तसं करणं भाग पडलं. माझ्या या अपराधाची तू मला क्षमा कर. तुझा पुत्र दुर्योधन याच्या तोलाचा योद्धा तिन्ही जगात दुसरा कोणी नव्हता. नीतिनियम पाळून केला युद्धात मी त्याला कधीही ठार मारू शकलो नसतो. प्रत्यक्ष इंद्रालाही शक्य झालं नसतं. दुर्योधन हा पापी होता. अनेक वर्ष त्यानं आम्हाला त्रास दिला. इच्छा नसूनही युधिष्ठिराला हे युद्ध लढावं लागलं. मी त्याची मांडी फोडली. त्याला कारण होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी मी तसं करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्या क्षणी कौरवांच्या भर दरबारात त्यानं द्रौपदीचा अपमान केला. त्या क्षणी मी ती प्रतिज्ञा केली होती. ते तुला कळलं असतं तर तू माझ्यावर रागावली नसतीस. मी जे केलं ते योग्यच होतं असंच तू म्हणाले असते. पण त्यावेळी माझ्या भावानं मला अडवलं. त्यामुळे माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी इतकं वर्ष मला थांबवलं. दुर्योधन शेवटचा आशीर्वाद घ्यायला गांधारीकडे गेला होता. त्यावेळेला गांधारी आशीर्वाद देण्यापूर्वी म्हणाली,
तू पूर्ण निर्वस्त्र होऊ नये, पूर्ण नग्न होऊ नये आणि मी त्या डोळ्यावरची पट्टी तेवढ्या वेळासाठी काढेन. मग माझी दृष्टी तुझ्या शरीरावर पडल्यामुळे तुझं शरीर असं ते त्याच्यावर कोणीही त्याला नष्ट करू शकणार नाही, तुला कुठलीही जखम होणार नाही, मार लागणार नाही आणि त्याचं रक्षण माझ्या दृष्टीमुळे जे मग पुण्य साठवलेलं आहे ते सगळं तुझ्या शरीरावर पडेल. आणि मग ठीक येतं म्हणतो कपडे आणि निघाला तो कपडे काढून. कृष्णाला समजलं तो आला, तू कुठे चालला असा म्हणून आईकडे जातो का असा. तो वेळाच की एवढा मोठा झालायस तू, लहानपणी आईच्या मांडीवर होता, निदान कमरेत होती तरी काय बांध काय तरी केळीची पानं विना आणि त्याने ती केळीची पानं लावली का काहीतरी कमरे होती लावली. आईकडे कसं जायचं एवढ्या मोठ्या. आणि त्यामुळे हे कृष्णाला माहीत होतं की याच्या मांडीवर त्याची तिच्या डोळ्यातली नजरची दृष्टी पडलेली नाही, म्हणून तो सारखा तो मांडीवर हात मारून भीमाला सांगत असतो की मांडीवर राहा. आणि त्यामुळे तो मांडीवर प्रहार करून तो पडला. गांधारी म्हणाले, भीमा तिन्ही जगात श्रेष्ठ योद्धा अशी तू माझ्या पुत्र दुर्योधनाची प्रशंसा केली आहेस, मी तुला क्षमा करेन. पण माझा पुत्र दुःशासने असं तू रक्त प्यालास त्याचं काय? तू तुझ्या भावाचं रक्त प्यायलास, अत्यंत क्रूर असं हे वागणं होतं, याचं समर्थन तू कसं करशील? भीम म्हणाला, माते अत्यंत क्रूर असं ते कृत्य होतं, हे मला मान्य आहे. भावनेच्या आवेगात तसं करण्याची मी प्रतिज्ञा केली होती. मला राग चटकन येतो, तू मला क्षमा कर. माझा भाऊ दुःशासनाच्या रक्ताचा एक थेंबही मी प्यायलो नाही. माझे ओठ आणि दात या मर्यादातच त्याचं रक्त मी तोंडात घेतो. राधे आले ठाऊक होतं, हे कृत्य अमानुष आहे हे मला माहीत आहे. प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी मला ते करावं लागलं. माते नम्रपणे तुझी क्षमा मागतो, तू मला क्षमा कर. भीमाच्या विनम्र आणि संयमी बोलण्याने गांधारी शांत झाली. क्षमायाचना करणाऱ्या भीमाचे नवे रूप पाहून कृष्णाला हसू येत होतं, पण ते आवडण्याचा तो सारखा प्रयत्न करत होता. संतापलेली गांधारी आता युधिष्ठिराकडे वळली. कुठं आहे तो राजा? तिचा आवाज ऐकून ती आपल्यावर किती रागवली आहे याची युधिष्ठिराला कल्पना आली. तो तिच्याजवळ आला आणि हात जोडून तिच्यासमोर उभा राहिला. या सगळ्या जगाचा नाश करायला मी कारणीभूत असल्यामुळे तुझ्या शापासाठी मी योग्य आहे. गांधारीने खूप प्रयत्न केला आणि व्यासांच्या शब्दांचे स्मरण केले. तिच्या डोळ्यावर तिने रेशमी पट्टी बांधली होती. आपला चढता संताप आवरण्यासाठी तिने आपला चेहरा दुसरीकडे फिरवला. एखाद्या सर्पासारखा त्याने निश्वास टाकला. अखेर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकते. आपल्या पुत्रांचे प्रेम आणि धर्म यांच्या संघर्षात अखेर सदाचरणाचा विजय झाला. महान गांधारीने स्वतःचा राग आवडला आणि त्यांना क्षमा केली. ती आपला चेहरा दुसरीकडे वळवीत असताना तिच्या पायावर डोकं ठेवलेल्या युधिष्ठिराच्या हाताची नखे तिने डोळ्यावर रेशमी पट्टी बांधलेली असूनही तिला दिसली. त्याच क्षणी युधिष्ठिराच्या हाताच्या नखांची झळाळी नष्ट होऊन ती निळी पडली. अशी होती गांधारीची शक्ती. हे पाहून अर्जुन तिथून पळून गेला आणि कृष्णामध्ये लपला. गांधारीने अर्जुनाच्या हृदयात निर्माण केलेली दहशत पाहून कृष्णाला हसू आले. सगळे जग अर्जुनाला जिष्णू या नावाने ओळखत होते. कृष्ण हे त्याचे नाव त्याच्या कानात कुजबुजला. हे ऐकून लाजेने लाल झालेला अर्जुनाचा चेहरा पाहून कृष्णाला गंमत वाटली. तर जिष्णू म्हणजे काय मला समजत नाही. घाबरट की काय? पूर्वी नारायणास्त्र डोक्यावरून गेले होते, तसाच गांधारीचा राग पांडवांच्या डोक्यावरून गेला. पांडवांच्या नम्रतेने गांधारी शांत झाली. तिने आपली ममता मनापासून व्यक्त केली आणि पांडवांना आलिंगन दिले. पांडव आपली माता कुंतीला भेटले. त्यांनी दुःखाने एकमेकांना निरोप घेतला होता. त्याला आता 14 वर्ष होऊन गेली होती. कुंतीने आपल्या सर्व पुत्रांना आलिंगन दिले. युद्धात त्यांना झालेल्या जखमांवरून आणि जखमांच्या वणांवरून ती प्रेमाने बोटे फिरवत होती. ती स्वतः त्यांना जवळ, ती स्वतः पुन्हा त्यांना जवळ येत होती. या भीषण महायुद्धात आपले पुत्र वाचले यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाशी ओघळत होते. दुर्दैवी द्रौपदीला जवळ घेऊन ती तिचे सांत्वन करू लागली. द्रौपदी रडत तिला म्हणाली, माते तुझे सर्व नातू मरण पावले आहे. अभिमन्यू आणि माझे सर्व पुत्र मारले गेले आहेत. तू त्यांना पाहिलं होतेस, त्याला बरीच वर्ष झाली. आता तू त्यांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीस. या विजयाच्या आणि राज्याचा उपयोग काय? मला मुलंच नाही. कुंतीच्या छातीवर डोके ठेवून द्रौपदी हुंके देत होती. कुंती तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होती. ते सर्वजण राजा धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या मागून रणभूमीवर होते. गांधारी द्रौपदीला म्हणाली, माझ्याकडे पहा. तुझं सांत्वन करून घे. हे सगळे प्रार्थनाचे खेळ आहेत. हा या जगाचा शेवट आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी विदुराने हे भविष्य वर्तवलं होतं आणि कृष्ण हस्तिनापुरात आला होता तेव्हा त्यानंही इशारा दिला होता. प्रार्थनाचा अंमल चालतो तेव्हा माणूस आंधळा आणि बहिरा होतो. हे होणारच होतं आणि म्हणून भूतकाळाकडे पाहून अश्रू डाळणं निरर्थक आहे. माझ्या प्रिय कन्ये, तू पुत्रशोक करू नको.
त्यांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे. मी सुद्धा तुझ्यासारखीच आहे. माझ्या सर्व पुत्रांना मी म्हटले आहे. अशा परिस्थितीत कोणी कोणाचं सांत्वन करायचं? सगळ्या वंशाचा नाश व्हायला मीच कारणीभूत आहे. ते सगळे रणांगणाकडे जायला नाही येते. गांधारी आपल्या मनचक्षुणी सारे काही पाहत होती. दीर्घ तपामुळे तिला ती शक्ती प्राप्त झाली होती. तिने आपली ही दृष्टी रणांगणावर रोखली. मृत योद्ध्यांच्या बायका आणि माता मृत देहावर पडून आक्रोश करीत असलेल्या तिला दिसल्या. दुर्योधनाचा मृतदेह तिथे पडला होता. तिथे गांधारी गेली. काही क्षणातच तिची शुद्ध हरवली. तिचे दुःख पाहणे हा भयंकर अनुभव होता. काही वेळाने ती शुद्धीवर आली आणि आपल्या पुत्राचा मृतदेहावर तिने डोके ठेवून रडू लागली. तिने दुर्योधनाच्या भुवईवरून हलकेच आपली बोटं फिरवली आणि रक्तात भिजून गुंतलेले त्याचे केस ती सोडू लागली. कृष्ण काहीही न बोलता शेजारी उभा होता. गांधारी आणि दुर्योधनाची पत्नी यांचा आक्रोश तो ऐकत होता. एका बाजूला पती आणि दुसऱ्या बाजूला पुत्र यांचे मृतदेह पाहून शोक करणाऱ्या दुर्योधनाच्या पत्नीची अवस्था पाहत होती. गांधारी कृष्णाला अभिमन्यूची पत्नी उत्तरा आक्रोश करीत होते तिथे घेऊन गेली. अभिमन्यू आणि उत्तरा यांचा विवाह 6 महिन्यापूर्वी झाला होता आणि आता तिच्या कपाळी वैधव्य आले होते. राधे आणि शल्य यांच्या बायकाही शोक करीत होत्या. हे भयंकर दृश्य सहन होत नव्हते. गांधारी हे सर्व पाहत होते. अचानक गांधारीचा क्रोध उफाळला. ती कृष्णाकडे वळली आणि त्याला म्हणाली, कृष्णा, तुझं दुर्लक्षाला कारणीभूत आहे. तुझी इच्छा असती तर तू हे टाळू शकला असता. कौरव आणि पांडव यांच्या वैराला तू आळा घालू शकला असता. या दोघा पक्षांच्या बाबतीत तू निपक्षपाती भूमिका घेतली असती तर तू हा संहार टाळू शकला असता. मी केलेल्या तपश्चर्येमुळे मला शक्ती प्राप्त झाली आहे. हे जर खरं असेल तर कुरु घराण्याचा नाश केल्याबद्दल मी तुला शाप देते आहे. तू दुर्लक्ष केल्यामुळे कौरव आणि पांडव एकमेकांना नाश करायला प्रवृत्त झाले. हा प्रचंड संहार तुझ्यामुळे झाला. माझा तुला शाप आहे की आजपासून बरोबर 36 वर्षांनी अगदी असाच तुझ्या कुटुंबाचा वृष्णी घराण्याचा नाश होईल. ते आपणच आपला राग करून देतील, नाश करून देतील. ते सगळे चुलत भाऊ आपसात लढतील आणि एकमेकाला ठार करतील. कुरु कुटुंबातल्या स्त्रिया आज जशा रडतायत तशा तुझ्या कुटुंबातल्या स्त्रिया रडतील. हा तुला गांधारीचा शाप आहे. कृष्णाने मधुर स्मित केला आणि तो गांधारीला म्हणाला, माते, संपूर्ण वृष्णी घराण्याचा नाश करू शकणारा फक्त मीच आहे. हे मला ठाऊक आहे. ते स्वतःचाच नाश करतील. दुसरा कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. एक वृष्णीच फक्त दुसऱ्या वृष्णीचा वध करू शकेल. कोणताही देव सुद्धा त्यांना दुखापत करू शकणार नाही. तू दिलेल्या शापामुळे माझा प्रश्न सुटला. याचा मला आनंद होता. तू जर शाप दिला नसतास तर वृष्णीचा वध करण्याचं काम मला करावं लागलं असतं. वृष्णी घडवण्याचा नाश करायला तुझं सहकार्य करायला लागलं याचा मला अतिशय आनंद होता. खरं म्हणजे तू मला आशीर्वादच दिले आहेस. आणखी एक गोष्ट अशी की तुझ्या क्रोधाला व्यक्त व्हायला वाट मिळाली. तू युधिष्ठिराला आता अधिक रागवू शकत नाहीस. मी पांडवांसाठी काहीही करायला तयार आहे. पांडव जगावेत यासाठी जर माझ्या कुटुंबाचा नाश होणं आवश्यक असेल तर तो नाश सुद्धा मी आनंदाने स्वीकारेन. मात्र मी तुला पुन्हा एकदा सांगतो की पांडव हे माझे प्राण आहे. गांधाराने कृष्णाला दिलेला शाप पांडवांनी ऐकला. आपल्या चुलत भावांना ठार करण्याच्या भयंकर अनुभवातून ते नुकतेच गेले होते. तेच दुर्दैव आता वृष्णी घराण्याच्या वाट्याला येणार असल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. पण कृष्ण या गोष्टीकडे हसून पाहत होता. पांडव जगावे यासाठी तो हे करीत होता. कृष्णाच्या या प्रेमामुळे पांडव अगदी भारावून गेले होते. कृष्णाने आपले मनोगत गांधारीला सांगितले. तो म्हणाला, माते, तुझ्या अगदी धर्मभावना जागी ठेव. हा शोक तुझ्या भल्याचा नाही. हे जे घडलं आहे ते तुझ्यामुळे, माझ्यामुळे नाही. तुझा पुत्र दुर्योधन याचे तू अतिलाड केलेस. त्याचा अहंकार व्यक्त झाला त्या क्षणीच तो नष्ट करायला पाहिजे होता. तुझा भाऊ शकून याला तो ओळखतेस. त्याला तू या घरात द्यायला नको होतास. घरात प्रवेश द्यायला नको होतास. या गोष्टीकडे दुर्लक्ष तू केलंस, मी नाही. दुर्योधनाला पापात लोळायला तू उत्तेजन दिलेस. दुर्योधनानं पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा दरबारातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि तू याकडे दुर्लक्ष केलंस. या सगळ्याला तू जबाबदार असूनही त्याचं ओझं तू माझ्या खांद्यावर ठेवतेस. मी हस्तिनापुराला आलो तेव्हा तू तिथं होतीस. पांडवांचा द्वेष करू नकोस असं मी दुर्योधनाला सांगण्याचा बरोबरीने प्रयत्न केला. असं असून सुद्धा दुर्लक्ष केल्याच्या पापाचं ओझं तू माझ्या खांद्यावर ठेवतेस. असं करण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. लागच्या काळात पांडवांना जाळण्याचा डाव तुला ठाऊक होता. तू तुझ्या पुत्राला या पापापासून आवरायला हवं होतंस. तू आणि तुझ्या पतीनं दुर्योधनाला भेडवला आणि आता हा प्रचंड संवाद त्याच्यामुळे झाल्यानंतर तू त्याचा दोष मला देतेस. तुझं तुझ्या पुत्रावर प्रेम आहे. हे प्रेमच तुझ्या दृष्टीनेचं झापड बनलं. हा दोष धृतराष्ट्राचा आहे. तू सुस्वभाव सदाचरणी असून सुद्धा तू याला आवर घातला नाहीस. याचा दोष तू मला देणे अयोग्य गोष्ट आहे.
कौरवांच्या मृत्यूबद्दल मला वाईट वाटत नाही. त्यांच्या लायकीपेक्षा त्यांना अधिक मिळालंय. तुझा पुत्र दुर्योधन याची लायकी घोर नरकात जाण्याची, इतकी पाप त्याने केली, पण त्याने स्वर्गात प्रवेश मिळवलाय. मेल्यानंतरही त्याने पांडवांना ठकवलाय, पण तुला त्याच्या स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला असल्यामुळे मी तुझ्या आनंदात सहभागी. सगळ्या कौरवांना स्वर्गप्राप्ती झाली याचं कारण तुझं तप आणि तुझा चांगलपणा. तुझ्या पुत्रांच्या मृत्यूचा तू शोक करू नकोस, कारण स्वर्गात त्यांना देवांचा सहवास लाभला. माते, माझी तुला नम्र विनंती आहे की हे दुःख तू फेकून दे. काही क्षणापूर्वी दुर्योधनाचा मृतदेह तू पाहिलास तेव्हा तू म्हणालीस की दुर्योधन लढायला जाण्यासाठी निघण्यापूर्वी तुझ्याकडे आला आणि म्हणाला, युद्धात मी विजयी होईल असा आशीर्वाद मला दे. विजयी हो असं तू म्हणालीस की मला विजय मिळणारच. तो युद्ध करतो आहे हे चुकीचं आहे हे तुला ठाऊक होतं. तू त्याला म्हणालीस जिथं धर्म आहे तिथे विजय आहे. तू अन्यायाने युद्ध लढतोयस, तू जिंकणार नाहीस, आणि पण तरीही मी तुला आशीर्वाद देते. तू उत्तम लढशील आणि तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. तू जिंकणार नसलास तरी तुझा मृत्यू गौरवशाली असेल. तू नुकतंच हे मला सांगितलंस. तू सदाचरणी असल्यामुळे आपण आपल्या पुत्राला असं बोललो याचं तुला मुळीच वाईट वाटतं, पण आता तू तुझ्या दुःखामुळे धर्म विसरून मला दोष देण्याचा प्रयत्न करतेस. तुझा पती जर असं बोलला असता तर मला आश्चर्य नसतं वाटलं, पण तू मात्र योग्य आहेस. तू सत्याला सामोरी जाऊ शकतेस. चल, हे दुःख झुगारून दे. कृष्णाच्या उपदेशानंतर गांधारी काही बोलली नाही. कृष्णाचे बोलणे तिने शांतपणे ऐकून घेतले. रणांगणावर पडलेल्या महान योद्ध्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात धृतराष्ट्राने विदुर, संजय आणि धौम्य यांची नेमणूक केली. युधिष्ठिर त्याच्याबरोबर त्याच्यासोबत धृतराष्ट्र आणि इतर सगळे धार्मिक विधी करण्यासाठी गंगा नदीच्या तीरावर गेले. गांधारी, कुंती आणि द्रौपदी यांनी त्यांच्यासोबत होते. पुरुषांनी आपले रेशमी कपडे अलंकार उतरवले होते. त्यांच्या अंगावर साधेच सुती कपडे होते. कुंतीची अवस्था दयनीय होती. 3 दिवसांपूर्वी अर्जुनाने राधेयाचा वध केला होता. पांडवांच्या शिबिरात मोठा विजयोत्सव सुरू होता. युद्धाची, राधेयाच्या वधाची हकीकत संजय धृतराष्ट्राला सांगत असताना कुंतीने ती ऐकली होती. तिचे हृदय दुःखाने जळत होते. ती आपले दुःख कुणाला सांगू शकणार होती? आपल्या हृदयातल्या जखमेविषयी ती कुणाशी बोलू शकत होती. अबोल राहणे तिला भाग होते. रणांगणावर आपल्या पहिल्या अपत्याचा मृतदेह तिने पाहिला. तिला बेशुद्ध व्हायचे नव्हते. सारा वेळ कृष्ण तिच्याकडे पाहत होता. ती राधेयाच्या मृतदेहाकडे आणि रडणाऱ्या राधेयाच्या पत्नीकडे पाहत आपली शुद्ध जाऊ नये म्हणून ती स्वतःला सावरत होती. गंगेच्या तीरावर मृतांसाठी धार्मिक विधी केले जाणार होते. तिथे जाण्यासाठी निघालेल्या सर्व मंडळींबरोबर कुंतीही होती. तीच ती गंगा जिने काही वर्षांपूर्वी तिच्या पुत्राला वाहून नेले होते. लाकडी पेटीत ठेवलेल्या तिच्या पुत्राला वाहून नेण्यात तेव्हाची ती गंगा आज ही तशीच होती. अगदी काल घडलेले असावं तसे ते दृश्य तिला आठवले. राधेयाचे सर्व पुत्र मरण पावले असल्यामुळे त्याच्यासाठी धार्मिक विधी करणारे कोणीही नव्हते. तिने राधेयाचा त्याग केला तेव्हा होता तसा तो आजही पोटाच होता. दुःखाने आपले हृदय दुभंग होईल की काय असे ते कुंतीला वाटले. कुंतीने स्वतःला सावरले. तिने आपले ओठ घट्ट मिटून मनाशी पक्का निश्चय केला. राधेयाच्या बाबतीत कमीत कमी इतके तरी आपण केले पाहिजे असं ती स्वतःशीच म्हणाली. ठामपणे पावले जाते कुंती आपला पुत्र युधिष्ठिर याच्या जवळ गेली. द्रौपदीच्या पुत्र आणि इतर मृत व्यक्तींसाठीचे धार्मिक विधी युधिष्ठिराने नुकतेच संपले होते. अर्जुनाचे डोळे अजूनही अश्रूंनी भरलेले होते. त्याच्या लाडक्या अभिमन्यूसाठी करायचे धार्मिक विधी त्यानेही केले होते. इतक्यात कुंतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती युधिष्ठिराजवळ गेली आणि तिने आपल्या पाठीवर आपला हात ठेवला. तिने त्याच्या पाठीवर आपला हात ठेवला. युधिष्ठिराने चमकून मागे वळून पाहिले आणि त्याने विचारले, माते, मी काय केलेलं होतं तुझ्यासाठी? कुंतीने मोठ्या कष्टाने हुंका आवरला आणि ती म्हणाली, जिच्यासाठी तुम्ही धार्मिक विधी केले पाहिजेत अशी आणखी एक व्यक्ती आहे. युधिष्ठिराने तिच्याकडे पाहिले. रडणे दाबून ठेवल्यामुळे तिचे डोळे लहान झाले होते. सगळे लोक या दोघांकडे पाहत होते. युधिष्ठिराचे भाऊ त्याच्याजवळ आले. कोण असेल ही व्यक्ती? ते विचार करू लागले. ती व्यक्ती कोण? एकट्या कृष्णाला ठाऊक होते. तरुणापड्या डोळ्यांनी तो कुंतीकडे पाहत होता. कुंतीने आजवर हे रहस्य फक्त स्वतःशी जपले होते. राधेयाच्या मृत्यूनंतरही याविषयी ती बोलली नव्हती, कारण हे एक ऐकून युधिष्ठिराचे हृदय दुभंग होईल असं तिला वाटत होते. युधिष्ठिर युद्ध थांबून पुन्हा वनात गेला असता, मात्र आता कुंती जे करीत होती ती योग्य होते. कृष्ण त्या दोघांचा संवाद ऐकत होता. युधिष्ठिर कुंतीला म्हणाला, आणखी एक व्यक्ती? मला कळत नाही तुला काय म्हणायचं आहे. युद्धात कोण मारलं गेले ते मला स्पष्ट आठवत आहे. माझ्यासाठी युद्धात ज्यांनी मरण पत्करलं त्यांना विसरण्यात काही मी कृतज्ञ नाही. जिच्यासाठी धार्मिक विधी मी केल्या जावेत अशी ती व्यक्ती कोण? कुंती म्हणाली, ती व्यक्ती म्हणजे राधे. तू ज्याच्यासाठी धार्मिक विधी कर. हे ऐकून युधिष्ठिर आश्चर्याने थक्क झाला. तो म्हणाला, राधेय?
मी त्याच्यासाठी धार्मिक विधी का करायचे? तो तर सुतपुत्र होता. मृतपुत्रासाठी धार्मिक विधी त्याच्या पित्याने करायचे असतात. मी क्षत्रिय आहे. सुतपुत्र राधे आमचा कट्टर शत्रू होता. मग मी हे धार्मिक विधी त्याच्यासाठी का करू? तू इतकी दुःखी का दिसतेस? हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदनांमुळे काही क्षण कुंती बोलू शकते. त्यानंतर तिने दीर्घ निश्वास टाकला आणि ती म्हणाली, युधिष्ठिरा, तू धार्मिक विधी कर. कारण राधेय सुतपुत्र नव्हता, तो क्षत्रिय होता. युधिष्ठिर म्हणाला, माते, तुला राधेची काही माहिती नव्हती. तो क्षत्रिय होता हे तू कशावरून म्हणतेस? तुझं हे म्हणणं मला कोड्यात टाकणार आहे. माते, मला सांग, कोण होता राधेचा? कुंती म्हणाली, राधे हा सूर्याचा पुत्र होता. एका तरुण मुलीला सूर्यापासून हा पुत्र झाला. त्याला जन्मताच कवच आणि कुंडल लाभली होती. कुमारिका असूनही आपल्याला पुत्रप्राप्ती झाली. हे जरा उघड झालं तर लोकनिंदा आपल्या वाट्याला येईल अशी तिला भीती वाटली. त्यामुळे तिने ते रहस्य आपल्या हृदयातच पुरून टाकलं. तिनं आपल्या नवजात पुत्राला एका लाकडी पेटीत ठेवलं आणि ती पेटी गंगा नदीला पाण्यात सोडून दिली. ती पेटी अधिरथेला सापडली. त्याने त्या पेटीतला पुत्र आपली पत्नी राधा हिला दिला. त्यामुळे पुत्राला राधे हे नाव मिळालं. या नावावरच त्याचं प्रेम होतं. दुसरं कुठलंही नाव त्याने स्वीकारलं नसतं. त्याची आई राजकन्या होती. तिनं आपल्या पहिल्या पुत्रावर अन्याय केला होता. त्यानंतर तिला अनेक मुलं झाली, पण तिच्या हृदयातली ती पोकळी कधीच भरून निघाली. कुंती सांगत असली राधेची जन्मकथा. युधिष्ठिराने इतर सगळं ऐकत होते. एकाग्र चित्ताने ऐकत होते. युधिष्ठिराने कुंतीला विचारले, राधेची माता कोण? आपल्या नवजात पुत्राला गंगा नदी सोडणार ती हृदयशून्य स्त्री कोण? तिच्या या गुन्ह्याचा इतका तपशील तुला ठाऊक आहे. यावरून असं वाटतं की तू तिला ओळखत असणार. माते, कोण ती? सगळ्यांचे डोळे कुंतीकडे वळले. कुंतीने सर्वांकडे एक नजर टाकली. तिने कृष्णाकडे पाहिले. अपार करुणेने कृष्णही पाहत होता. कुंतीने युधिष्ठिरच्या डोळ्यावर आपली नजर रोखली आणि ती म्हणाली, ती स्त्री अजूनही जिवंत आहे. मीच ती स्त्री आहे. राधे हा माझा पुत्र, पहिला पुत्र होता. इतकं बोलून कुंती बेशुद्ध पडली. शस्त्रस्पर्धेच्या वेळी कुंतीने राधेला पाहिलं होतं. तेव्हा ती अशीच बेशुद्ध झाली होती. त्यावेळी विदुर तिच्याजवळ धावून गेला होता. तसा तो आताही धावून गेला. युधिष्ठिराला काय करावं ते कळेना. तो सगळ्यांकडे पाहत होता. काही वेळाने राधे माझा थोरला भाऊ होता आणि आम्ही त्याला ठार मारलो. हे एकच वाक्य तो पुन्हा पुन्हा बोलू लागला. त्याने अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुन धावत त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या बंधू, मी हे काय केलं? आता यानंतर मी जगू कसा शिकेन? हाय रे, माझ्या भावाचा मी केलेला वध हा माझ्या शौर्याचा गौरव आहे असं मी समजत होतो. इतकं बोलून अर्जुन बेशुद्ध पडला. कृष्ण, अर्जुन आणि युधिष्ठिर यांच्याजवळ गेला. युधिष्ठिराचे दुःख भयंकर होते. हिवताप झालेल्या माणसासारखे त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याचे डोळे लाल झाले होते. भीम अर्जुनाच्या शेजारी जाऊन बसला. त्याची विचारशक्ती बदिली झाली होती. एखादे मूल अचानक वृद्ध व्हावे तसे त्याचे झाले होते. बेशुद्ध झालेल्या कुंतीला तिच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले. युधिष्ठिराच्या आयुष्यातला हा पहिला दिवस होता की जेव्हा त्याने आईकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले होते. तिने राधेयावर आणि पांडवावर हा अन्याय केला होता. तिच्याकडे पाहावे असे त्याला वाटेना. तो अर्जुन आणि कृष्ण यांच्याकडे जाऊन बसला. राधेय मृत्यू पावला तो दिवस युधिष्ठिराला आठवला. त्या दिवसाचा प्रत्येक क्षण त्याच्या स्मरणात होता. राधेयाला सुतपुत्र म्हटल्याचे त्याला आठवले. युधिष्ठिर आपल्या आईकडे वळला आणि त्याने तिला विचारले, राधेयाला हे ठाऊक होतं काय आपण कोण आहोत? ते राधेयाला ठाऊक होतं? कृष्ण म्हणाला, होय. युधिष्ठिराने कृष्णाला विचारले, कृष्णा, तुला हे ठाऊक होतं काय? कृष्ण म्हणाला, होय. यानंतर एक शब्दही बोलणं कुणालाही शक्य झालं नाही. आपण सूत्रपुत्र नाही हे राधेयाला ठाऊक होते. आपण सूर्य आणि कुंती यांचे पुत्र आहोत हेही त्याला ठाऊक होतं आणि तरीही त्याने पांडवांनी सुतपुत्र म्हणून आपली केलेली अवहेलना सहन केली. युधिष्ठिराने दुःखाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि तो म्हणाला, राधेय मारला गेल्याचं मला कळलं तेव्हा मी ही गोष्ट खरी आहे याची खात्री करून घेण्यासाठी रणांगणावर गेलो. ही गोष्ट खरी आहे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. माते, तुझं आमच्यावर प्रेम असूनही तू आमच्याशी असं कसं वागू शकलीस? हा प्रश्न विचारल्यानंतर युधिष्ठिराने आपल्या मातेच्या चेहऱ्याकडे पाहिले. ही अतिशय दुःखी होती. त्याला एक शब्दही अधिक बोलायचा नव्हता. तिने सोसलेले दुःख पुरेसे होते. युधिष्ठिर गंगेच्या तीरावर जाऊन तिथे उभा राहिला. असे वाटत होते की तो आपल्या अश्रूंची श्रद्धांजली व्हायला तिथे आला आहे. आपण आपल्या भावाचा वध केला हाच विचार पांडवांच्या मनात होता. गांधारी, द्रौपदी आणि कुंती याच दुःखात त्यांच्या वाटेकरी होत्या. त्यांचे पुत्र मारले गेले होते. यांचे दुःख सांत्वना पलीकडचे होते. कृष्ण आणि सात्यकी काही पावलेच त्यांच्या मागे होते.
1 महिना पांडव नगराबाहेर होते. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाले तरी त्यांना परतता येणार नव्हते. गंगेच्या तीरावर तात्पुरती घरे बांधून ते तिथे राहिले होते. व्यास, नारद आणि इतर अनेक ऋषी युधिष्ठिराला भेटायला आले होते. नारद युधिष्ठिराला म्हणाले, तू शोकात इतका का पडून गेलास? कृष्णाच्या कृपेमुळे तुझे भाऊ आणि पांचाळ यांनी केलेल्या मदतीमुळे तू आता या जगाचा राजा झालायस. हाल सोसण्याचे जे दिवस आता संपले. तुझ्या यशाबद्दल तुझं अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतो. युधिष्ठिराचे दुःख उफाळून आले. तो म्हणाला, मुनिवर्य, मी सुखी व्हावं हे माझ्या नियतीला मान्य नाही. राधेही आमचा भाऊ होता. हे माझ्या मातेने मला सांगितल्यानंतर आमचा सगळा आनंद नष्ट झाला. माझी माता सांगते की युद्ध सुरू होण्यापूर्वी एकदा तो तिला भेटला होता. माझ्याकडे तुझ्या भावांकडे तू ये असं तिने त्याला सांगितलं, पण त्याने नकार दिला. कृष्णानेही तसंच त्याला सांगितलं होतं, पण तो आपला मित्र आणि स्वामी दुर्योधन याला दिलेला शब्द मोडायला तयार नव्हता. राधे यावर विसंबूनच दुर्योधनाने युद्ध पुकारलं होतं. आपला मित्र आणि स्वामी दुर्योधन याला दिलेला निष्ठेचा भंग करणं राधेच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. पांडव आपले भाऊ आहेत हे कळल्यावर त्याला अतिशय वेदना झाली, पण आपल्या कर्तव्याच्या भूमीवरून तो ढळला नाही. असा थोर माणूस आमचा भाऊ होता आणि आम्ही त्याचा वध केला. त्याचा वध झाला तेव्हा मला आनंद झाला होता. मी त्याच्याशी द्वंद्वयुद्ध लढण्यासाठी त्याला सुतपुत्र म्हणून विनवलं होतं, पण त्यानं माझा पराभव करून माझा अपमान केला. राधेयाला आमच्यापासून विभक्त करणारी कोणी भयानक नियती. मी त्याचा भाऊ आहे त्याला ठाऊक होतं, पण त्यानं ते आम्हाला कळू दिलं नाही. हस्तिनापूरच्या दरबारातला दिवस मला आठवतो. सगळे कौरव द्रौपदीचा अपमान करीत होते, पण त्यात राधेयाचा भाग इतरांपेक्षा मोठा होता. मी त्याच्यावर भयंकर संतापलो होतो. शर्मेने मान खाली घालून मी उभा होतो. मी राधेयाकडे पाहिलं. त्याच्याकडे वर मान करून मी पाहत नव्हतो. मी त्याच्या पावलांकडे पाहिलं आणि त्याच क्षणी माझा राग नाहीसा झाला. त्याचे पाय हुबेहूब माझ्या मातेच्या पवित्र पायांसारखे होते. हे सामने पाहून मी कोड्यात पडलो. गेली अनेक वर्षे मी गोष्ट मला आठवते आहे आणि पुन्हा पुन्हा मी या कोड्याचं उत्तर शोधत होतो. सुतपुत्र असलेल्या राधेयाचं माझ्या मातेशी साम्य कसं, दोघांच्या पायात साम्य कसं, याचा उलगडा आज मला झाला आहे. आणि हे कळल्यामुळे माझं हृदय सहस्रशः विदीर्ण झालं आहे. जो या पृथ्वीचा राजा होण्याच्या लायकीचा होता, अशा महान माणसाचा वध केल्यानंतर मी सुखी कसा होऊ शकेन? माझ्यातही माझ्या हृदयातला माझ्यातही आणि माझ्या हृदयाला समाधान लाभणार नाही. नारदाने त्याचे सांत्वन केले. नारद म्हणाले, राधेयाचा वध करणं कुणालाही शक्य झालं नसतं, पण दोघा ब्राह्मणांनी त्याला दिलेला शाप आणि इंद्रानं तुम्हाला केलेली मदत यामुळे राधेयाचा वध करणं शक्य झालं. राधेयाची जीवनकथा त्यांनी पांडवांना तपशीलवार सांगितली. त्या कथनातून राधेयाच्या महान जीवनाची शोकात्मिका व्यक्त झाली होती. ते त्याच्या आयुष्यात आले. त्यांना शुद्ध करणारी ती एक उदारता आत्म्याची शोककथा होती. ती जीवनकथा ऐकताना पांडवांना शुद्धतेचा प्रत्यय आला. पांडव नम्र झाले. नियतीच्या वाटा किती गूढ असतात याचाही साक्षात्कार पांडवांना झाला, पण ते दुःख विसरू शकले नाही. कधीही भरून येणारी ती जखम होती. राधेयावर आणि सगळ्या पांडवांवर त्यांच्या मातेने केलेल्या अन्यायाबद्दल युधिष्ठिर तिला कधीही क्षमा करू शकला नसता. सगळ्या स्त्री जातीचाच त्याला क्षणभर चीड आली. स्त्री कुठलीही रहस्य जपू शकणार नाही असा त्याने सगळ्या स्त्री जातीला शाप दिला. कुंतीने रहस्य जपल्यामुळे ते संकट कोसळले होते. पांडवांचे सांत्वन करू शकेल असं कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे स्त्री एखादी गोष्ट समजली की कुणाला सांगू ना तुझ्या काळात सांगतो म्हणून सांगतात, पण तीच सगळ्यांना सांगून सोडत असते असं म्हणतात. कुणी वाईट वाटून घेऊ नका. त्याला कारण तो याचा शाप आहे युधिष्ठिराचा. युधिष्ठिर याचांना म्हणाला, ऋषीवर माझं मन आता ढगाळलेलं राहिलं नाही. काळोख्या दरीतून वाटचाल करीत मी सूर्यप्रकाशात आलो आहे. राजानं कसं वागलं पाहिजे याचे नियम मला शिकवा. राज्य कसं करावं याचे नियम मला सांगा. या गोष्टी मला शिकायच्या आहेत. तुम्ही मला योग्य मार्ग दाखवा. मी इतकी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली आहे. राज्य कसं करावं याचं पूर्ण ज्ञान मला असलं पाहिजे. माझ्या पूर्वजांनी केलं तसं राज्य मला करता आलं पाहिजे. कृपा करून मला शिकवा. हे ऐकून व्यासांनी समाधानाने स्मित केले आणि ते म्हणाले, युधिष्ठिरा, हे सर्व शिकण्यासाठी तू कष्ट घ्यायला तयार आहेस हे पाहून मला अतिशय आनंद झाला. हे अतिशय कौतुकास्पद आहे, पण हे शिकण्यासाठी तुला चुकीच्या माणसाकडे आला आहेस. मी कधीही राज्य केलेलं नाही. राज्य करणं या गोष्टीची माझा काळी मात्र संबंध नाही. या बाबतीत मी अज्ञानी आहे. मी तुला असं सुचवीन, तू या बाबतीत तुझ्या आजोबांचं मार्गदर्शन घे. या बाबतीतले ते सर्वश्रेष्ठ अधिकारी पुरुष आहेत. देवांना प्रिय असलेली गंगा ही तुझ्या आजोबांची माता. राजाला या विषयांचं ज्ञान हवं ते सर्व विषय त्यांना शिकवण्यात आले. अशा भीष्मांच्या मुखातून या विषयाचं ज्ञान तुला जर प्राप्त झालं तर तुझ्यासारखं नशिबान तूच. त्या आनंदाने तुझ्याशी या विषयावर बोलतील.
नम्र आणि शिकण्याची इच्छा असल्या तुझ्या शिष्य लाभणं यासाठी गुरुसाठी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. या महान गुरुकडे तू जा आणि तुला ते शिकवावं अशी त्यांना विनंती कर. आपल्या अखेरच्या दिवसात भीष्म आता बाणांच्या शय्येवर पडून आहे. युधिष्ठिर म्हणाला, या महान गुरुकडे जाऊन त्यांच्यासमोर मी कसा उभा राहू शकेन? माझ्या चुलत भावांच्या विनाशाला मी कारणीभूत आहे. असं एक पाप माझ्या हातून घडल्यामुळे त्यांच्यासमोर उभं राहण्याचं धैर्य मी कुठून आणू? कृष्ण म्हणाला, जे होऊन गेलं आहे त्यात तू मनानं गुंतू नकोस. युधिष्ठिरा जे होऊन गेले त्याची जबाबदारी प्रार्थनाची तुझी नाही. व्यासाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तू भीष्माला भेट. यानंतरचे अनेक वर्ष तुला राज्य करायचे. त्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने तू त्यांची भेट घेणं आवश्यक आहे. भीष्म हे दृष्टे महापुरुष आहेत. कौरवांच्या भविष्यात काय आहे त्यांना ठाऊक होतं. त्यांच्या भेटीविषयी कसलीही शंका मनात आणू नकोस. व्यासांचा सल्ला तू मान. या सगळ्यांचा सल्ला ऐकून राज्य कसे करावे हे शिकण्यासाठी युधिष्ठिराने भीष्मांची भेट घेण्याचे ठरवले. 1 महिना उलटला. आता पांडव हस्तिनापूरला परत जाऊ शकत होते. युधिष्ठिराचे मन आता शांत झाले होते. ते सगळे हस्तिनापूरला जायला निघाले. वृद्ध राजा धृतराष्ट्र याच्या अग्रभागी होता. ही महान मिरवणूक होती. लवकरच ते हस्तिनापूरला पोहोचले. 16 शुभ्र बैल जोडलेल्या रथात बसलेला युधिष्ठिर सर्व लोकांनी पाहिला. या रथाचे लगाम भीमाच्या हातात होते. अर्जुनाने युधिष्ठिराच्या मस्तकावर शुभ्र वस्त्र धरले होते. युधिष्ठिराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या हाताला त्याच्यावर चांबरे ढाळणारे नकुल आणि सहदेव बसले. अभूतपूर्व हे सुंदर दृश्य होते. आपली सर्व दुःखे विसरून तन्मय होऊन लोक हे दृश्य पाहत होते. 1 महिना निघून गेला होता. हस्तिनापुरात राजाचे स्वागत करताना लोकांना अतिशय आनंद झाला. युधिष्ठिराच्या रथामागून जे रथ येत होता त्या धृतराष्ट्रांचा जिवंत असलेला एकमेव पुत्र युयुत्सु बसला होता. त्या रथामधून कृष्णाचा रथ येत होता. कृष्णासोबत सात्यकी होता. राजघराण्यातल्या स्त्रिया पालखीत बसून येत होत्या. घोड्यांची आणि हत्तीची मोठी मिरवणूक होती. सर्वांच्या दृष्टीने हा मोठा आनंदाचा दिवस होता. सर्वात पुढे धृतराष्ट्र, त्याच्या मागून युधिष्ठिर आणि इतर सर्वांनी कुरु घराण्याच्या राजदरबारात प्रवेश केला. सर्व नागरिकांनी मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांनी युधिष्ठिराचे स्वागत केले. कृष्ण युधिष्ठिराला सिंहासनाने घेऊन गेला. कृष्णाने त्याला पौरवांच्या सिंहासनावर बसवले. कृष्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आज त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती. युधिष्ठिराला सिंहासनावर बसवण्याची प्रतिज्ञाने केली होती. सिंहासनासमोर रत्नजडित आसनं ठेवलेली होती. कृष्ण आणि सात्यकी आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. राजा युधिष्ठिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भीम आणि अर्जुन बसले. या आपल्या भावांच्या शेजारी ठेवलेल्या हस्तिदंती आसनावर नकुल आणि सहदेव बसले होते. कुंती आपला लाडका पुत्र सहदेव त्याच्या शेजारी त्याच्याच आसनावर बसले होते. त्यांच्या शेजारी धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि युयुत्सु यांचे आसन होते. युधिष्ठिराच्या मस्तकावर राजमुकुट ठेवण्यात आला. वाद्यांच्या मधुर सुरांनी सगळे वातावरण भरवून गेले. ब्राह्मण वेदमंत्रांचे पठण करीत होते. भारावून टाकणारा तो क्षण. नगरातले सगळे प्रमुख नागरिक राजाजवळ आले आणि त्यांनी राजाचे स्वागत करणारे औपचारिक भाषणे केली. नक्षत्रांच्या मध्ये चंद्र तसा युधिष्ठिर दिसत होता. राजा युधिष्ठिराच्या योग्य शब्दात आभार मानणारे भाषण केले. तो म्हणाला, हस्तिनापूर नगरातल्या नागरिकांनी आज माझा फार मोठा सन्मान केला आहे. माझी सर्व शक्ती पणाला लावून मी चांगला राजा होण्याचा प्रयत्न करते. माझे चुलते धृतराष्ट्र आजवर राहते तसेच राजा असतील. ते आम्हाला पित्यासमान आहेत. ते राज्याचे ते पालक आहेत. मी त्यांचा केवळ सेवक आहे आणि मी त्यांना राज्य करायला मदत करणार आहे. माझे सगळे भाऊ मला मदत करतात. युधिष्ठिराने सर्व नागरिकांचा योग्य तो सन्मान केला आणि त्यांचा निरोप दिला. युधिष्ठिराने राज्याचा वारस म्हणून भीमाला युवराजपदाचा अभिषेक केला. मंत्री म्हणून विदुरांची नेमणूक केली. राज्याच्या संरक्षणाखाली त्यांच्यावर सोपवले. राज्याचा वैयक्तिक सल्लागार म्हणून विदुरांकडेच कारभार होता. राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी संजयावर सोपवली गेली. सैन्याचे खाते नकुलाकडे. अर्जुन सेनापती झाला. अर्जुनालाच परराष्ट्र खात्याचा प्रमुख केले. राजकीय आक्रमणापासून राज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी अर्जुनावरच होती. धौम्य ऋषी राजपुरोहित बनले. सहदेव राजाचा वैयक्तिक संरक्षक झाला. त्याने सतत राजाबरोबर राहिले होते. राजा धृतराष्ट्राच्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष देणे आणि अनेक प्रांताच्या कारभारावर लक्ष ठेवणे ही जबाबदारी युयुत्सावर सोपवली होती. कारभाराचे वाटप करण्याचे युधिष्ठिराचे नैपुण्य कृष्ण कौतुकाने पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिर कृष्णाकडे आला. त्याला कृष्ण विचारात पडल्यासारखा दिसला. राजा युधिष्ठिराला पाहून कृष्णाने स्मित केले आणि तो म्हणाला, मी तुझ्या आजोबा भीष्म यांचा विचार करीत होतो. त्यांच्या आयुष्याच्या अखेरचे दिवस आता आले आहेत. तुला अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या आहेत. त्यांना भेटायला जावं असा विचार मी करीत होतो. ते मनोमन माझे स्मरण करतात. मला वाटतं तूही माझ्याबरोबर त्यांच्याकडे यावंस याचाच विचार मी करीत होतो.
युधिष्ठिर म्हणाला, तू जे म्हणशील ते आम्ही करू. कृष्णाने सात्यकीकडे पाहिले आणि तो म्हणाला, सात्यकी, दारुकाला माझा रथ तयार ठेवायला सांग. ती सुद्धा तयार आहे. तिथं रणांगणावर बाणांच्या शय्यावर पडलेल्या भीष्मांकडे आपल्याला जायचं. कृष्णाचा रथ तयार असल्याचे दारुकाने सांगितले. ते सगळे रणांगणाच्या दिशेने निघाले. अनेक रथ रणांगणाकडे जायला निघाले. रणांगणाकडे पोहोचल्यावर सगळे रथातून उतरले आणि चालत भीष्मांजवळ गेले. हा महापुरुष ज्या वेदना सहन करीत होता ते पाहून कृष्णाला अतिशय वाईट वाटले. कृष्ण भीष्मांच्या बाजूला बसला आणि त्यांना म्हणाला, महाराज, कसं वाटते तुम्हाला? मृत्यूला रोखून धरण्याची जी शक्ती तुमच्यात आहे ती माझ्यात नाही. तुमची इच्छाशक्ती आश्चर्य वाटावं अशी आहे. सुई जरी टोचली तर आम्हाला वेदना सहन होत नाही आणि तुम्ही जरी शेकडो बाण शरीरात रोखले असूनही वेदना सहन करीत आहात. तुमच्यासारख्या जगात दुसरा कोणीही नाही. सर्व ज्ञानाचं तुम्ही भांडार. तुम्ही सर्वश्रेष्ठ वीर आहात. सदा चरण्याच्या मार्गावरून तुम्ही कधीही रडला नाही. सर्व वस्तूंमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. या पृथ्वीवर ज्यांनी जन्म घेतला त्यांच्यात तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्यामुळे या पृथ्वीला गौरव प्राप्त झाला आहे. एक विनंती तुम्हाला करण्यासाठी मी इथे आलोय. युधिष्ठिराला असं वाटतंय की त्याच्या चुलत भावांच्या मरणाला तो कारणीभूत आहे. यामुळे तो अतिशय दुःखी झाला आहे. खुद्द व्यासांनी त्याचं सांत्वन केलं आहे. आपल्या पूर्वजांनी जसं वागलं तसं चांगलं राज्य आपणही करावं असं त्याचा ध्यास आहे. तुमच्याजवळचं ज्ञान आहे ते तुम्ही त्याला द्या. आपलं दुःख जुगारून तो उत्तम राज्य करेल असा दृष्टिकोन तुम्ही त्याला द्या. केवळ तुम्हीच त्याला मदत करू शकता. भीष्म म्हणाले, कृष्णा, तू मला हास्यास्पद करण्याचा प्रयत्न करतोयस. तुझ्या शब्दात प्रेम भरून राहिलाय. पण मला एक सांग, सगळ्या ज्ञानाचा मूळ असलेला तू इथे असताना धर्म आणि आचरण याविषयी युधिष्ठिराशी बोलण्याची हिंमत मी कशी करू शकेल? मी तसं बोललो तरी अवगत घडलं. गुरुच्या समोर शिष्याने बोलावं तसं ते होईल. माझ्या देवा, हे चुकीचं ठरेल. स्मित करीत कृष्ण म्हणाला, तुमची नम्रता तुम्हाला शोभून दिसते. माझी इच्छा तुम्ही युधिष्ठिराशी बोलावं अशीच आहे. भीष्म म्हणाले, माझ्या शरीराला झालेल्या जखमांमुळे मी अगदी अशक्त झालो. माझी स्मरणशक्ती क्षीण झाली. मी माझ्या मातेसोबत स्वर्गात असताना जे शिकलो ते मला आता आठवावं अशी अपेक्षा तू करतोय. माझ्या वेदना असह्य आहे. ही जबाबदारी मी स्वीकारावी यासाठी आवश्यक असलेली शक्ती माझ्या शरीरात आणि माझ्या मनात उरलेली नाही. कृष्ण म्हणाला, मी तुम्हाला एक वर देतो. तुमच्या शरीराची आणि मनाची शक्ती तुमचा मृत्यू येईपर्यंत टिकून राहील. तुमची स्मरणशक्ती तल्लक राहील. तुमची विचारशक्ती गवताच्या हिरव्या पात्यासारखी ताजी तरतरीत असेल. या विश्वाच्या रहस्याचा गूढ गाठी तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. ज्याचं ज्ञान होणं शक्य आहे ते सर्व ज्ञान तुमच्याजवळ असेल. कृष्णावर भीष्मांवर या क्षणी स्वर्गातून पुष्पवृष्टाव झाला. भीष्मांना प्रणाम करून कृष्णाने त्यांचा निरोप घेतला. जाताना कृष्ण म्हणाला, उद्या आम्ही परत येऊ. ती रात्र त्यांची सगळ्यात चांगली सुखाची रात्र गेली. कितीतरी दिवसांनी कृष्णाला निस्वप्न शांत निद्रा लागली होती. सकाळी कृष्णाने सात्यकीबरोबर युधिष्ठिराला निरोप दिला. राजा युधिष्ठिराला सात्यकी भेटत होता आणि त्याला म्हणाला, कृष्ण रणांगणावर जायला निघाले. त्या एकटाच ताबडतोब युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ तयार झाले आणि ते कृष्ण आणि सात्यकी यांच्याबरोबर रणांगणावर जायला निघाले. ते लगबगीने भीष्मांजवळ गेले. भीष्म उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आणि ताजेतवाने दिसत होते. कृष्ण त्यांच्या बाजूला बसला आणि त्याने त्यांच्या खुशाली संबंधी विचारले. भीष्म म्हणाले, कृष्णा, तू मला वर दिल्यापासून माझ्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या. माझं मन सुद्धा अगदी तल्लक झालं आहे. पण कृष्णा, मला एक सांग, क्षत्रियाचा धर्म याविषयी मी युधिष्ठिराचं शिक्षण करावं असं तुला का वाटतं? या विषयावर तू स्वतः त्याच्याशी काही बोललास का? मला याचं कारण घ्या. कृष्णाने हळूवार स्मित केल्याने तो म्हणाला, तुमचा प्रश्न योग्य आहे. या विषयावर मी त्याच्याशी बोलू शकेन. पण शाश्वत कीर्तीचा तुम्हाला लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे. या जगानं तुमची कायमची आठवण ठेवावी अशी माझी इच्छा आहे. यापुढे हे जग तुमचा शब्द वेदांप्रमाणे पवित्र मानेल. तुम्ही घालून दिलेल्या नियमानुसार यापुढे जग चालेल. जोपर्यंत माणसाची कीर्ती जिवंत आहे तोपर्यंत तो माणूस खऱ्या अर्थाने जिवंत आहे. या जगात तुमचं नाव शाश्वत राहावं असं मला वाटतं. यासाठी तुम्हीच युधिष्ठिराशी बोलावं असं मला वाटतं. भीष्मांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते इतके भारावून गेले होते की एक शब्दही त्यांना बोलता येईना. पण काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरले आणि ते कृष्णाला म्हणाले, कृष्णा, युधिष्ठिराला सांग की त्याला हवा तो प्रश्न त्याने मला विचारावा. मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कृष्ण म्हणाला, सगळ्या क्षत्रियांच्या आणि आपल्या चुलत भावांच्या विनाशाला आपण कारणीभूत आहोत अशी त्याची भावना असल्यामुळे त्याला अपराधी वाटते आणि म्हणून तुमच्याजवळ येण्याचं धैर्य त्याला होत नाही. भीष्माने हळूवार स्मित केलं आणि त्याने युधिष्ठिराला जवळ बोलवलं. ते त्याला म्हणाले, माझ्या वत्सा, लढणं आणि ठार मारणं हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे. वध करणं तुला भाग होतं. तू खरा क्षत्रिय आहेस. आपलं कर्तव्य केल्याबद्दल तुला दुःख करण्याचं कारण नाही.
योग्य वागणं कुठलं याविषयी तुझ्या मनात अनेक शंका निर्माण झाल्यामुळे तुझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे असं कृष्णाने मला सांगितलं. चांगलं राज्य कसं करावं हेही मी शिकण्याची तुझी इच्छा आहे. माझ्या वत्सा, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन. हे ज्ञान मला अनेक थोर गुरूंकडून मिळालेलं आहे. या पृथ्वी तलावर मनुष्य रूपानं अवतरलेल्या कृष्ण हे नाव धारण करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेनं हे ज्ञान मी तुला देईन. पुढे अनेक प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. त्याचे काही आपल्याला समजतही नाही, त्यामुळे त्याच्यात आपण वेळ नको घालायला. एक फक्त शेवटचा प्रश्न फक्त घेऊ आपण आणि मग बरेच प्रश्न आहेत. म्हणजे एकही भाग त्यांनी सोडलेला नाही, काहीच सोडलेलं नाही. राजासाठी जी जी करतात सगळ्या संबंधी त्यांनी विचारलेले. एवढी पण आहेत प्रश्न उत्तर आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे. युधिष्ठिराने विचारले, ज्या एकाच देवाचं नाव घेता येईल असा देव या जगात कोणता? आमचा एकमेव आश्रय असलेला देव कोणता? कोणत्या देवाची उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? असा कोणता मंत्र आहे की जो म्हटल्यामुळे माणूस जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो? भीष्माचार्य म्हणाले, या सर्व विश्वाचा कृष्ण हा देव आहे. कृष्ण हा देवांचा देव आहे. कृष्णाने सर्व विश्व आपलं आहे. कृष्णात आणि त्याच्या अनेक नावांचे स्मरण केल्यामुळे माणूस दुःखापासून मुक्त होतो. या विश्वाचा सर्वश्रेष्ठ धर्म कृष्ण हाच आहे. कृष्ण हे सर्वश्रेष्ठ चैतन्य आहे. कृष्ण हे सर्वश्रेष्ठ तप आहे. कृष्ण हा सर्वश्रेष्ठ आधार आहे. कृष्णासारखा पवित्र कुणी नाही. कृष्ण सर्व नेहमीचा प्रारंभ आणि अंतही आहे. कृष्ण हा शाश्वत ब्रह्म, भूत, वर्तमान आणि भविष्य आहे. भविष्य यांचा स्वामी आहे. जो परमात्मा आहे असे कृष्णाला तू शरण जा आणि त्याच्याशी एकरूप हो. भीष्म करीत असलेल्या ज्ञानदानाचे कार्य पूर्ण झाले. भीष्म म्हणाले, वत्सा, जे शिकण्यासाठी होतं ते सर्व मी तुला शिकवलं आहे. आता तू तुझ्या राज्यात परत जा आणि राज्यकारभार करायला सुरुवात कर. नहुष, हरिश्चंद्र आणि ययाती हे राज्य करीत असताना लोक जसे सुखी होते तसे तुझ्या राज्यातले लोक सुखी होते. तू तुझ्यासोबत माझे आशीर्वाद घेऊन जा. माझ्या वत्सा, आता तू जा आणि उत्तरायणाला सुरुवात झाली की मला भेटायला पुन्हा ये. मी आता उत्तरायणाची वाट पाहतो आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी तुला भेटेन. युधिष्ठिराने भीष्माचार्यांचा भाव करून लोट घेतला आणि सर्व पांडव हस्तिनापुराला परत मिळाले. भीष्माचार्यांना देवबंधनातून मुक्ती देणारा त्यांच्या आयुष्यातला अखेरचा दिवस उजाडला. आपल्याबरोबर फुले, धूप, रत्ने, फळे, रेशमी कपडे या शुभवस्तू घेऊन त्यांच्या अखेरच्या भेटीसाठी कृष्णासोबत सगळे पाण्या रणांगणावर गेले. त्यांच्याबरोबर दुष्ट, गांधारी, कुंतीला, द्रौपदी, सात्यकी, विदुर आणि युयत्सु हेही होते. बाणांच्या शय्येवरच्या भीष्म देहबंधनातून मुक्त होण्याची वाट पाहत होते. ते सगळे भीष्मांच्या जवळ गेले. व्यास, पराशर, नारद आणि इतर सर्व ऋषी भीष्मांच्या भोवती उभे होते. युधिष्ठिराने आपल्या भीष्म आजोबांना प्रणाम केला आणि तो म्हणाला, पितामह, मी युधिष्ठिर पांडव. मी माझे भाऊ तुम्हाला जवळची आणि प्रिय असलेली सर्व माणसं तुमच्या भेटीसाठी आलो. तुम्हाला आदरांजली वाहण्यासाठी सगळं हस्तिनापूर नगर लोटलं आहे. धृतराष्ट्र इथं आहे, कृष्ण आहे. कृपा करून डोळे उघडा आणि आम्हा सर्वांना पहा. भीष्माने डोळे उघडले आणि आदरांजली व्हायला आलेल्या सर्वांकडे पडले. ते युधिष्ठिराला म्हणाले, माझ्या वत्सा, तुझ्याबरोबर आलेल्या सर्व लोकांना पाहून मला आनंद झाला आहे. अखेर एकदाचा सूर्याचा त्या रथात उत्तरेला वळला आहे. त्या बाणांच्या शय्येवर मी 100 वर्ष पडून आहे असं मला वाटत आहे. माघ महिना आला आहे. पृथ्वीचा मी अखेरचा निरोप घेण्याची वेळ आली. भीष्म धृतराष्ट्राला म्हणाले, माझ्या वत्सा, राजाची कर्तव्य कोणती हे तुला ठाऊक आहे. तुला माहीत नाही असं काहीच नाही. तू शहाणा आहेस आणि म्हणून तुझ्या पुत्रांच्या मरणाचं दुःख तू करता कामा नये. ते तुझं प्राक्तन होतं. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊही तुला पुत्रासमानच आहेत. त्यांची तुझ्यावर निष्ठा आहे. त्यांच्याबरोबर तू सुखाने राहा. भीष्माने आपली नजर कृष्णाकडे वळली. त्यांनी फुले मागवून घेतली आणि कृष्णाची पूजा केली. भीष्म कृष्णाला म्हणाले, कृष्णा, तू या विश्वाचा स्वामी आहेस. तू परमपुरुष आहेस आणि या विश्वाची निर्मिती तू केली आहेस. तू शाश्वत आत्मा आहेस. तुझ्या विश्वरूपाचं दर्शन तू मला दे आणि या जगाचा निरोप देण्याची परवानगी मला दे. आता मला देहबंधनातून मुक्त कर. तुझ्या कृपेमुळे सर्वश्रेष्ठ अंत मला होता येईल. भीष्मांनी कृष्णाचे विश्वरूप दर्शन घेतले. कृष्ण भीष्मांना म्हणाला, देवव्रता, मी तुला तुझ्या घरी जाण्याची परवानगी देतो आहे. तू वसूंकडे पुन्हा जाऊन राहा. या मर्त्य मानवांच्या जगात तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही.
मृत्यू तुझ्या दाराशी सेवकाप्रमाणे उभा राहून राहते, अशी तुला आज्ञा देण्याची वाट पाहतोय. तो मृत्यूला हात बोलव. भीष्मांचा चेहरा अपार्थिव अशा स्मिताने उजळून गेला. काही क्षण त्याने आपले डोळे मिटले आणि ते शांत राहिले. त्याने मनात मरणाची इच्छा केली. त्यांच्या देहातून अद्भुत प्रकाश बाहेर पडताना लोकांना दिसला. तो प्रकाश आकाशात गेला, ढगात शिरून दिसेनासा झाला. स्वर्गीय वाद्यावर मंजूळ संगीत ऐकू येत होते. त्या स्वरांनी सगळे आकाश भरून गेले. हजारो स्वर्गीय फुलांचा सुगंध वाऱ्याची थंडगार धूळ वाहू लागली. भीष्मांचा आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघाला, तेव्हा प्रत्येकाचे हृदय अलौकिक शांतीने भरून गेले. बाणांनी भरून गेलेला भीष्माचार्यांचा देह त्यांनी चंदनाच्या चितेवर ठेवला. युधिष्ठिर आणि विदुर आणि भीष्माचार्यांचा मृतदेह रेशमी कपड्याने आणि फुलांनी झाकला. या महात्म्यावर युत्सुने शुभ्र राजछत्र धरले होते. अंत्ययात्रा गंभीरपणे निघाली. ब्राह्मण साममंत्र म्हणत होते. धृतराष्ट्राने चेतेला अग्नी दिला. चितेच्या उजव्या बाजूला 5ही पांडव, विदुर आणि धृतराष्ट्रही उभे होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी भीष्मांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्यांचे विसर्जन करण्यासाठी ते गंगा नदीच्या तीरावर गेले, जिच्या पोटी भीष्मांचा जन्म झाला होता. त्या गंगेच्या पाण्यात त्यांनी भीष्मांच्या अस्थींचे विसर्जन केले. गंगेचा प्रवाह व्हायचा थांबला. गंगा आपल्या तीरावर येऊन उभी राहिली. ती रडून आपल्या पुत्राचा शोक करीत होती. तिथे जमलेल्या लोकांकडे तिने पाहिले आणि ती म्हणाली, माझ्या पुत्राचा मृत्यू झाला. तो निष्ठावान पुत्र होता. त्याच्यावर सर्वांचे प्रेम होते. तो अजिंक्य होता. प्रत्यक्ष भगवान भार्गवानी त्याच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता. असा वीर शिखंडीकडून मारला गेला. माझं हृदय पाषाणाचं केलेलं आहे हे नक्की. तसं नसतं तर मी केव्हाच दुभंग झाला असतं. या जगात त्याला तुल्यबळ कुणीही नाही असा माझा पुत्र मारला गेला आहे. मी त्याला हरवून बसले. तो या जगावर राज्य करील अशी आशा मी धरून होते. त्याचा मृत्यू झाला आहे. माझा दुर्दैवी पुत्र मरण पावला आहे आणि मी त्याच्या मृत्यूचा शोक करते आहे. गंगेचे दुःख पाहत नाही. कृष्ण तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, हे जगन्माते, तू रडू नकोस. तुझा पुत्र जिथून या पृथ्वीवर अवतरला होता तिथेच तो आता गेला आहे. तुला हे ठाऊक आहे की तो वसूंपैकी एक होता, पण शापामुळे त्याला इतकी वर्ष पृथ्वीवर काढावी लागली. इतर मानवांसारखा तो नव्हता. सर्वसामान्य राजांसारखा तो नव्हता. त्याच्यासाठी शोक करू नकोस. मानवी ममतेच्या ढगांखाली तुझं शहाणपण झाकून घेऊ नकोस. तुझा पुत्र देव होता आणि तो आता परत देवलोकात गेला आहे. तू शोक करावास असे यात काही नाही. मर्त्य मानवांच्या जगात राहण्याचा तो जो शाप त्याला मिळाला होता त्यातून आता तो मुक्त झाला आहे. या गोष्टीचा तो आनंद मान. सर्वांच्या नजरेतून गंगा अदृश्य झाली आणि तिचा प्रवाह पूर्वीप्रमाणे वाहू लागला. काळाच्या प्रारंभापासून जशी ती शांतपणे वाहत आली तशी ती पुन्हा वाहू लागली. तिथे जमलेले सर्व माणसे हस्तिनापूरला परत जायला निघाली. दुःख आणि आनंद यांची विचित्र गुंफण त्यांच्या मनात झाली. युधिष्ठिराने खूप प्रयत्न केला, पण भूतकाळ त्याला विसरता येईल. त्या जुन्या आठवणी दिवस रात्र त्याला जाळीत होता. युद्ध सुरू होण्याच्या आधी धृतराष्ट्राने त्याला निरोप पाठवला होता की सौम्य स्वभावाच्या युधिष्ठिराला आपल्या चुलत भावांचा वध केल्याबद्दल आयुष्यभर पश्चाताप होईल. तो सत्य बोलला. राजा युधिष्ठिराची मनस्थिती काळजी वाटावी अशीच होती. धृतराष्ट्राने स्वतःची वेदना विसरून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी कृष्णानेही वृद्ध धृतराष्ट्रांना मदत केली. अखेरीस त्यांना यश आले. युधिष्ठिराने मनपूर्वक राज्यकारभार करायला सुरुवात केली. आदर्श राजा म्हणून त्याने प्रजेची मान्यता मिळवली. त्याच्या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी होता. आपल्या स्वभावातल्या माधुर्याने आणि कारुण्याने त्यांनी सर्वांची हृदय जिंकली होती. भूतकाळाकडे वळून पाहत असताना त्यांना तेव्हा घडलेल्या शोकात्मक नाटकाचे अनेक दृश्य आठवले. कृष्ण म्हणाला, अर्जुना, युद्ध संपलं आहे. तुझे सर्व शत्रू मारले गेले आहेत. युधिष्ठिर आता कुरुराजाचा सम्राट झाला आहे. ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली होती. माझं कार्य आता पूर्ण झालं आहे. माझे विचार द्वारकेकडे वळले आहेत. माझ्या माता पित्याला भेटण्याची मला इच्छा झाली आहे. द्वारकेला जाण्याची परवानगी मी तुझ्या भावाकडे मागण्यात मला भी होत नाही. मला प्रथम तू परवानगी दे. मग माझी ही इच्छा तू युधिष्ठिरला कळव. तो परवानगी द्यायला तयार असला तर मी द्वारकेला जायला निघतो. पण त्याची इच्छा जर मी इथंच राहावं असे असेल तर मी द्वारकेला जाणार नाही. युधिष्ठिराची इच्छा ही मला माझ्या इच्छेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. युधिष्ठिराला राज्य करण्यासाठी तुम्ही त्याचे भाऊ त्याला मदत करू शकाल. त्याला सल्ला द्यायला विदुर आहेत. माझं उद्दिष्ट आता साध्य झालं आहे. हीच वेळ आता मी परत घरी जाण्याची आहे. अर्जुना, कृपा करून मला जायची परवानगी दे. अर्जुन आणि कृष्ण सकाळी युधिष्ठिराला भेटायला गेले. काही वेळ ते त्याच्यासमोर होते. कृष्ण द्वारकेला परत जाण्याचा विचार करतो आहे असे अर्जुनाने युधिष्ठिराला सांगितले. हे ऐकून युधिष्ठिराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणानंतर युधिष्ठिराने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, कृष्णा,
आपल्या मातापित्यांच्या भेटीला जाण्याची तुझी इच्छा आहे, त्या अगदी स्वाभाविक आहे. मी तुला अडवणार नाही, पण कृष्णा, तुझ्याशिवाय आम्ही जगू कसे शकू? तू माझ्या जगण्याचा एक भाग आहेस. तुला दूर जाऊ देण्याचा मी विचारही करू शकत नाही, पण तरीही मी एका अटीवर तुला संमती देतो. इंद्रप्रस्थाला आम्ही होतो त्या दिवसात मी तुझं स्मरण केलं की तू प्रकट व्हायचास. मला केव्हाही तुझी गरज भासली की ते तुला कळायचं आणि तू भेटायला यायचास. हे यापुढे असंच राहिलं पाहिजे. आता तू जा आणि तुझ्या प्रिय मातापित्यांची भेट घे. त्यांनी बरेच दिवस तुला पाहिले नाही. तुझी आणि त्यांच्या बऱ्याच दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. युधिष्ठिराने कृष्णाला आलिंगन दिलं आणि त्याला द्वारकेला जाण्याची परवानगी दिली. युधिष्ठिराच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कृष्णाचा सारथी दारूक रथ घेऊन उभा होता. निरोप घेण्याचा तो क्षण अतिशय भावपूर्ण. पांडवांचा निरोप देताना सात्यकीला हुंडके आवडत नव्हते. अनेक बरे वाईट अनुभव त्याने एकत्र घेतले होते. भीम शून्य झाल्यागत उभा होता. कृष्ण आणि सात्यकी हे त्याचे मित्र दूर गेल्यानंतर त्याला असह्य एकाकीपण जाणवणार होते. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर, युधिष्ठिर आणि भीम यांना कृष्णाने साष्टांग नमस्कार केला. त्यांनी कृष्णाला आशीर्वाद दिला. द्रौपदीने कृष्णाला शुभेच्छा दिल्या. रथ थांबला होता. कृष्ण अनिश्चने रथात शिरला आणि त्याच्या मागून सात्यकी रथ दिसेना होईपर्यंत सर्वजण पाहत होते. रथ दिसेनासा झाल्यानंतर सर्वांनी आपले डोळे पुसले आणि ते राजवाड्यात निघाले. युधिष्ठिराच्या दरबारात महर्षी व्यास अनेकदा येत असत. थोडं येईल म्हणजे उद्या आपल्याला सोपं आहे. युधिष्ठिराच्या दरबारात महर्षी व्यास अनेकदा येत असत. तसेच ते आताही आले आणि युधिष्ठिराने त्यांचा सन्मान केला. युधिष्ठिर अजूनही आपले दुःख विसरू शकले नाही. त्यांना जाणवले. ते पांडवांना म्हणाले, तुम्ही जर अश्वमेध यज्ञ केला तर फार मोठं श्रेय तुम्हाला मिळेल. सम्राटानं कराविषयी ती एक गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही सुखी व्हा. व्यासांनी पांडवांना सांगितलं होतं की हा यज्ञ करणे ही सोपी गोष्ट नाही, कारण त्यासाठी प्रचंड संपत्तीची गरज असते. हिमालय पर्वतावर ज्या उताराच्या जागा आहेत तिथे मरुतांनी त्यांचे खजिने पुरून ठेवले आहेत. यज्ञासाठी ही संपत्ती पुन्हा प्राप्त होऊ शकेल. व्यासांची ही सूचना ऐकून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. इतर पांडवांनी या सूचनेचे स्वागत केले. आपला भाऊ युधिष्ठिर यांनी सूचना उत्साहाने स्वीकारलेली पाहून भीमाला विशेष आनंद झाला. ज्याचे कारण असे की युधिष्ठिराचा सततचा शोकमग्न चेहरा पाहण्याचा त्याला कंटाळा आला होता. पुन्हा एकदा युद्ध करण्याची संधी मिळणार या विचाराने अर्जुनी थरारून गेला होता. यज्ञाचा घोडा घेऊन सर्व पृथ्वीचे भ्रमण आपण करू आणि जे राजे विरोध करतील त्यांना जिंकू, असे अर्जुन उत्साहाने म्हणाला होता. पांडवांनी कृष्णाला निरोप पाठवला की व्यासांच्या सूचनेनुसार त्या अश्वमेध यज्ञ करणार असून त्यासाठी लागणारी संपत्ती मिळवण्यासाठी ते हिमालय पर्वतावर जाणार आहेत. तिथे मरुतांनी पुरलेले त्यांचे खजिने ते मिळवणार आहेत. पांडवांनी विनंती केली की कृष्ण, बलराम आणि कृष्णी घोडातले इतर लोक यांनी शक्य तितक्या लवकर हस्तिनापूर नगरात यावे. युधिष्ठिरच्या हाती राज्यकारभार सोपवून युधिष्ठिर मोठ्या उत्साहाने प्रवासाला गेला. हिमालयावर त्याचे प्रेम होते. चिंतांचे दुःखाचे ओझे फेकून दिल्यामुळे युधिष्ठिराचे हृदय आता अगदी हलके फुलके झाले. महर्षी व्यासांनी केलेली सूचना अगदी शहाणपणाची होती. या नव्या योजनेत राजा युधिष्ठिर इतका गुंतून गेला की शोक किरवाळी बसायला त्याला आता मुळीच सवय नव्हती. पांडव हिमालयावर गेले आणि काही काळ तिथे राहिले. मरुतांची संपत्ती त्यांनी मिळवली आणि ते परत यायला निघाले. युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञाला हजर राहण्यासाठी वृष्णी घराण्याचे सर्वजण हस्तिनापुराला आले होते. हिमालयातून पांडव परत येण्याआधीच ते वृष्णी येऊन पोहोचले होते. लवकर येण्याचे कारण असे होते की उत्तरेचे बाळणपण अगदी जवळ आले होते. हे मूळ जन्मताच मृत असणार ते कृष्णाला ठाऊक होते. ब्रह्मशीर्षास्त्राने त्या गर्भ मृत झाला असला तरी आपण त्याला पुन्हा जिवंत करू अशी प्रतिज्ञा कृष्णाने केली होती. कौरवांच्या राज्याचा वारस असलेल्या मृतपुत्राला पुन्हा जिवंत करण्यासाठी कृष्ण आधीच येऊन बसला होता. काही दिवस तो त्या आनंदाने गेले. तो महान दिवस उजाडला. मृतपुत्राला जन्म दिला उत्तरेने. कृष्णाला अंतःप्रेरणेने कळले. तो सातो आणि सात्यकी लगबगीने उत्तरेच्या खोलीत जायला निघाले. त्याच वेळी उत्तरेच्या खोलीतून रडत रडत बाहेर येणारी कुंती त्यांना भेटली. कृष्णाला पाहताना ती म्हणाली, पांडवांची आशा असलेल्या या मृतपुत्राला तू जिवंत केले पाहिजेस. तूच आमचा एकमेव आधार आहेस. अश्वत्थामाने हे मूळ गर्भाशयात असताना त्याचे प्राण हिरावून घेतले. रडणाऱ्या कुंतीचे सांत्वन करीत कृष्ण म्हणाला, भिवू नकोस माते. अभिमन्यूच्या मृतपुत्राला जिवंत करेल असं वचन मी दिलेलं आहे. यासाठी आजवर मिळवलेले सगळं पुण्य खर्च करायला मी तयार आहे. कृष्णाने उत्तरेच्या खोलीत प्रवेश केला. द्रौपदी, सुभद्रा आणि राजाच्या कुटुंबातील इतर स्त्रिया तिथे होत्या. कृष्णाला पाहताच उत्तरा उठली आणि त्याच्या पायावर तिने डोके ठेवले. त्या क्षणी तिची शुद्ध हरपली.
त्याने तिला उचलून बाजूच्या आसनावर ठेवले. उत्तरेच्या त्या मृतपुत्राचे इवलेसे शरीर कृष्णाने पाहिले. त्याचा तो लाडका अभिमन्यू मागे ठेवून गेलेला तो इवलासा देह पाहून कृष्णाचे हृदय ममतेने भरून आले. त्याला जिवंत केले पाहिजे, होय जिवंत केलेच पाहिजे. कृष्णाचा चेहरा आता करारी दिसू लागला. त्याच्या ओठांतले नेहमीचे स्मित तिथे नव्हते. हा नेहमीचा तोच कृष्ण आहे असे कुणालाही वाटले नसते. आश्चर्याने डोळे विस्फारून सगळे त्याच्याकडे पाहत होते. तो या जगातला नाही असेच वाटत होते. तो कुठेतरी दूर होता. अचानक कृष्णाने त्या मृत बालकाला आपल्या हातात घेतले. हिमवर्षात सापडलेल्या कमळासारखे ते नरम झाले होते. त्याने आपला दैवी हात त्या बालकाच्या शरीरावर पावलांपासून मस्तकापर्यंत हळूवार फिरवला. कृष्णाच्या दैवी स्पर्शाने ते बालक जिवंत झाले, जोराने रडू लागले. कृष्ण पार थकून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या घामाच्या धारा वाहत होत्या. तो उत्तरेच्या खोलीतून बाहेर आला. त्याला चालवत नव्हते. तो दगडी असण्यावर थोडा वेळ बसला. सात्विकी त्याची वाट पाहत होता. त्याने बाळाचे रडणे ऐकले आणि तो आनंदी झाला. भारलेल्या अवस्थेत असलेल्या कृष्णाशी आता आपण बोललो तर त्याला आवडणार नाही असं सात्विकीला वाटले. बाळाला जिवंत करण्यासाठी कृष्णाने आपली सर्व आध्यात्मिक शक्ती वापरली होती. एकाग्र चित्ताने ती शक्ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात कृष्ण होता. अत्यंत पवित्र असा तो क्षण होता. कृष्ण स्वतःहून आपल्याशी बोलेल त्याची सात्विकी उत्सुकतेने वाट पाहत होती. कृष्ण सात्विकीच्या जवळ आला. आता तो पूर्वीचाच कृष्ण दिसत होता. कसल्या तरी अद्भुत अनुभवातून गेल्यासारखा दिसत होता. सात्विकी म्हणाला, अभिमन्यू या पुत्राच्या रूपानं आता जणू पुन्हा जिवंत झाला आहे. हे श्रेय तुझेच आहे कृष्णा. कुरुक्षेत्रावर युद्ध जिंकण्याहून हे काम मोठं आहे. कृष्णाने स्मित केले आणि तो म्हणाला, होय सात्विकी, युद्ध जिंकण्याहून हे काम अधिक कठीण होतं. हातात हात गुंफून हे दोघे तिथून चालत निघाले. राजवाडा आता जणू आनंद मंदिर झाला. कौरवांच्या सिंहासनाला वारस लागल्याचा आनंद सगळी प्रजा साजरा करीत होती. 1 महिना संपला. अभिमन्यूच्या बाळाचे नाव परीक्षित असे ठेवले गेले. अभिमन्यूचे बाळ पाहून सुभद्राही आपली दुःख विसरून गेली. उत्तर येऊन युधिष्ठिर परत येत असल्याचे त्यांना कळले. कृष्ण आणि इतर काही जण त्यांचे स्वागत करायला अर्ध्या वाटेवर गेले. त्या सर्वांनी मोठ्या उत्साहाने नगरात प्रवेश केला. महर्षी व्यास आले आणि अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू केली. राजा युधिष्ठिराने अभिमन्यूच्या बाळाला पाहिले आणि त्याच क्षणी तो आपले दुःख पार विसरून गेला. भीमाने आपल्या भल्या मोठ्या हातात ते इवलीचे बाळ घेतले. तेव्हा सर्वांना हसू आवडले. भीमाला आपला नातू अतिशय आवडला. युधिष्ठिर कृष्णाजवळ आला आणि त्याला म्हणाला, कृष्णा, कृपा करून मी काय सांगतो ते ऐक. हा यज्ञ तू करावास अशी माझी तुला विनंती आहे. हे राज्य तू मला जिंकून दिलं आहेस आणि म्हणून तू हा अश्वमेध यज्ञ करणं हे उचित आहे. कृष्णाने कृतज्ञतेचे स्मित केले आणि तो म्हणाला, युधिष्ठिरा, तू या राज्याचा राजा आहेस. आम्हा सगळ्यांचा तू राजा आणि स्वामी आहेस. चांद्रवंशाच्या राजांना अश्वमेध यज्ञ करणं हेच योग्य आहे. या वंशाच्या सर्व राजांची अशीच परंपरा आहे. तू नहुष आणि हरिश्चंद्र यांच्या परंपरेत राजा होशील असे तुझे आजोबा म्हणाले होते. तुझा एक प्रजाजन म्हणून मी तुझी सेवा करण्याची संधी तू मला दे. हे राजा, मला तुझा अभिमान वाटतो. माझी सगळी स्वप्न एकामागून एक खरी होत असल्याचा आनंद मला आहे. हे राजा, माणसानं धीर धरला तर त्याची स्वप्न खरी होतात. आपली शोकभावना फेकून देऊन राजा युधिष्ठिर ग्रहणातून सुटका झालेल्या सूर्यासारखा दिसत असल्याचे पाहून कृष्णाला अतिशय आनंद झाला. यज्ञाचा आश्रय घेऊन 4 दिशांना संचार करण्यासाठी अर्जुनाला पाठवण्यात आले. बहुतेक राजाने त्याला विरोध केला नाही. ज्या राजाने विरोध केला त्यांचा अर्जुनाने अगदी सहज पराभव केला आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. अर्जुनाने सर्व राजांना अश्वमेध यज्ञाचे निमंत्रण दिले आणि यज्ञाचा शूर अश्व घेऊन त्या हस्तिनापुराला परत आला. यज्ञाची सर्व व्यवस्था भीम, नकुल आणि सहदेव यांच्यावर सोपवली गेली. युधिष्ठिराने पूर्वी केलेल्या राजसूय यज्ञासारखीच या यज्ञाची तयारी सुरू झाली. पांडव आणि कृष्ण यांच्याबरोबर वृष्णी घराण्यातले वीरही हजर होते. राजसूय यज्ञाला जे राजे आले होते त्या राजांचे पुत्र आणि पुतणे या अश्वमेध यज्ञाला उपस्थित होते. अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. यज्ञाला हजर राहिलेल्या राजांचा युधिष्ठिराने सन्मान केला आणि ते राजा आपापल्या राज्यात परत गेले. कृष्ण, बलराम, सात्विकी आणि वृष्णी घराण्यातले इतर वीर द्वारकेला परत गेले. त्या यज्ञाचं पौरोहित्य कृष्णाने करावं अशी युधिष्ठिराची इच्छा होती. पण कृष्ण म्हणाला, नाही, ह्याच्यात मला एक छोटंसं काम दे. कुठलं? तरी जेवणाऱ्यांच्या ज्या पत्रावळ्या त्या उचलायच्या. पत्रावळ्या उचलून त्यांचा हात धुवेन, पाणी घालून त्यांना, हे काम मला. म्हणून आपल्याकडे काही ठिकाणी अजूनही नवीन लग्न झाल्यानंतर पहिलं जेवण पूजा होते. त्या जोडप्याला 5 तरी पत्रावळ्या तुम्ही उचला असं सांगतात. तर ती परंपरा तेव्हापासूनची आहे. कृष्णाने उचललं, मग आपल्याला काय.
म्हणजे कुठलंही काम कमी प्रतीचं असं नाही आहे. प्रत्येक काम हे श्रेष्ठ आहे, श्रद्धेने करावं. आता विश्वात्मके देवे निर्णे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे कसाय दानहे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षस सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड देता बहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे किं बहुना सर्वसुखी पूर्ण होई तिहि लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषितोकीये दृष्टादृष्ट विजये ओआवेरी येथ मने श्री विश्वेश्वराव होईल गान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. उद्या आपण 6 वाजता येणार आहोत. कुटुंब मंगल संवाद, त्याच्यानंतर वाचन, समारोप, मग भोजन. सकाळी